नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लोकशाही, लोकशाहीचा अर्थ आणि त्याचं स्वरूप या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आजच्या काळामध्ये जगातल्या बहुतेक सर्व देशांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. किंबहुना लोकशाही हा आपल्या दैनंदिन जीवनातला परवलीचा शब्द झालेला आहे. आणि त्यामुळे जसं लोकांमध्ये लोकशाहीबद्दलचं आकर्षण आहे, तसंच राज्यकर्त्यांमध्ये सुद्धा लोकशाही या शब्दाविषयी एक प्रकारची आपुलकी आहे, किंबहुना एक प्रकारची अहमिका आहे की आमची जी राज्यपद्धती आहे ती लोकशाही पद्धती कशा प्रकारची आहे हे दाखवण्याची स्पर्धा सुद्धा जगभरातल्या राज्यकर्त्यांमध्ये आजही आहे, पूर्वीही होती. कोणी त्याला मार्गदर्शित लोकशाही म्हणतं, कोणी शिस्तबद्ध लोकशाही म्हणतं. म्हणजे हुकुमशाही शासन प्रकार राबवणारे राज्यकर्ते सुद्धा आपला शासन प्रकार हा लोकशाहीच कशा पद्धतीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे लोकशाही या शब्दाबद्दल अनेक प्रकारचे अर्थ निर्माण होतात. खुद्द सार्टोरी सारखा विचारवंत जो होता त्यानं सुद्धा लोकशाहीची स्थिती संभ्रमाची आहे असं म्हटलं होतं. आणि त्यामुळे लोकशाही म्हणजे नेमकं काय, किंबहुना लोकशाहीचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं असतं याविषयी चर्चा करणं महत्वाचं ठरतं. आता लोकशाही म्हणजे काय? लोकशाही ही एक प्राचीन संकल्पना आहे, ग्रीक संकल्पना आहे. ग्रीक नगर राज्यांपासून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि अगदी शाब्दिक व्युत्पत्ती जर शोधायची झाली तर ग्रीक शब्दापासून हा डेमोक्रसी हा शब्द तयार झालेला आहे. डिमॉस म्हणजे लोक आणि क्रेशिया म्हणजे राज्य, म्हणजे लोकराज्य. एका अर्थानं डेमोक्रसी म्हणजे लोकराज्य किंवा लोकशाही आज आपण त्याला म्हणतो. अशी त्याचा व्युत्पत्ती शास्त्रानुसारचा अर्थ सांगता येऊ शकतो किंवा त्याचा विकास सांगता येऊ शकतो. अरिस्टॉटलनं सुद्धा लोकशाही हा एक शासन प्रकार आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. आपल्याला लोकशाहीची सर्वज्ञात असलेली व्याख्या जी आहे ती म्हणजे अब्राहम लिंकन यांनी केलेली. लोकांकडून लोकांसाठी असलेलं सरकार म्हणजे लोकशाही होय, अशा पद्धतीची भूमिका ही अब्राहम लिंकन यांनी घेतली. या व्याख्येनुसार अंतिम सत्ता ही लोकांच्या हातामध्ये असते. राज्यातले सर्व प्रकारचे निर्णय जे असतात ते जनतेकडून घेतले जातात. आणि दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मार्फत राज्यकारभार चालवला जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचं कल्याण हा लोकशाही शासनाचा किंवा लोकशाहीचं उद्दिष्ट असतं असं आपल्याला म्हणता येईल. लॉर्ड ब्राईस यांनी लोकशाहीची व्याख्या करताना असं म्हटलंय की शासन पद्धतीचा असा प्रकार की ज्यामध्ये राज्यातील कारभाराची सत्ता समाजातील विशिष्ट वर्गाकडे नसून ती सगळ्या लोकांमध्ये वसलेली असते. म्हणजे अंतिम सत्ता ही जी आहे लोकशाहीतली ती सर्वसामान्य लोकांच्या हाती असते, अशा पद्धतीचा निष्कर्ष लॉर्ड ब्राईस यांनी काढला होता. प्राध्यापक सीली यांनी ज्या शासन संस्थेमध्ये प्रत्येकाचा वाटा असतो ती शासन संस्था म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. द गव्हर्नमेंट इन विच एव्हरीवन हॅज अ शेअर, असं प्राध्यापक सीली यांचं म्हणणं होतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं असं प्राध्यापक सीली यांचं म्हणणं होतं. लॉस्वेल यांनी लोकशाहीची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणत होते की लोकशाही म्हणजे राजकीय व्यवहारातील एक अभिनव असा प्रयोग आहे. म्हणजे त्यांनी लोकशाहीकडे एक अभिनव प्रयोग म्हणून बघितलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी आपापल्या कुवतीनुसार किंवा आपापल्या अनुभवानुसार केलेल्या आहेत.
मग लोकशाहीचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं आहे? आणि म्हणजे ह्या सगळ्या व्याख्यांमधलं सगळ्यात सर्वमान्य झालेली व्याख्या म्हणजे अब्राहम लिंकनची, की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं शासन म्हणजे लोकशाही. त्यामुळे मग लोकशाही म्हणजे नेमकं काय किंवा त्याचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं असतं, हा एक महत्वाचा भाग समजला पाहिजे किंवा त्याचं महत्व आहे. आता लोकशाहीचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे? एक म्हणजे लोकशाहीकडे शासन प्रकार म्हणून बघणारे काही विचारवंत आहेत, तसेच लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे असं म्हणणारे असा म्हणणारे काही विचारवंत आहेत. म्हणजे असे दोन विचार प्रवाह हे लोकशाहीच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये असलेले आपल्याला साधारणतः दिसतात. लोकशाही हा एक शासन प्रकार आहे, हा जो दृष्टिकोन आहे हा काही फार नवा आहे अशातला भाग नाही, खूप जुना आहे. म्हणजे अरिस्टॉटलनं सुद्धा इसवी सन पूर्व कालखंडामध्ये लोकशाहीला शासनाचाच प्रकार मानलेलं होतं. हुकुमशाहीशी जर लोकशाहीची तुलना केली तर लोकशाही शासन प्रकार कसा उजवा आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे हुकुमशाहीमध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं असतं, लोकशाहीमध्ये सत्ता ही सगळ्या लोकांच्या हातामध्ये वसलेली असते किंवा अंतिम सत्ता जी असते ती लोकांकडे असते असं म्हटलं जातं. लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांच्या निर्णयाला जास्त महत्व असतं. हुकुमशाहीमध्ये एक व्यक्ती किंवा एखादा समूह, व्यक्तिगट याच्या मताला जास्त किंमत मिळताना दिसते आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला बहुसंख्याकांची गळचेपी सुद्धा होऊ शकते. लोकशाहीमध्ये मात्र तसं नाहीये. लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांना महत्व प्राप्त होतं आणि अल्पसंख्याकांची गळचेपी होते अशी टीका अनेक जण करत असतात. पण त्या म्हणण्यामध्ये काही फार तथ्य आहे अशातला भाग नाही. कारण लोकमत घडवणारी जी साधनं असतात ही साधनं लोकशाहीमध्ये खुली असतात, ओपन एंडेड असतात. वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन किंवा अलीकडे फोफावलेला जो सोशल मीडिया आहे, सामाजिक माध्यमं जी आहेत ती आपण म्हणूयात, ही सगळी मुक्त असल्यामुळं लोकप्रतिनिधींच्या मनमानी कारभारावरती नियंत्रण ठेवणं हे लोकशाही प्रक्रियेमध्ये शक्य होतं. म्हणजे लोकशाही ही एक अशा प्रकारची एकमेव शासन पद्धती आहे की ज्यामध्ये लोक मुक्तपणे आणि वारंवार सरकारच्या कारभारावरती टीका करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं झालं तर हर्नशॉ यांनी म्हटल्याप्रमाणे की लोकशाही राज्य म्हणजे लोकांनी केलेली सरकारची नियुक्ती, सरकारवरील नियंत्रण आणि सरकारची पदच्युती होय. भारतामध्ये 1977 नंतरच्या कालखंडामध्ये लोकांनी म्हणजे परिवर्तन करून हे सगळं दाखवून दिलेलं आहे. आणि 1989 नंतरच्या कालखंडामध्ये तर सातत्यानं सत्तांतर भारतामध्ये झालेली आपल्याला दिसतात. म्हणजे एका अर्थानं लोकशाहीमध्ये लोकांचं मत, लोकांच्या हातामध्ये अंतिम सत्ता असते हे भारतातल्या जनतेनं वारंवार गेल्या 25-30 वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे. आता लोकशाही ही जशी एक शासन पद्धती आहे तसंच लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे असाही दृष्टिकोन अनेक विचारवंतांनी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये प्राध्यापक गिडिंग्स यांचं असं मत होतं की लोकशाही हे केवळ सरकारचं स्वरूप नाहीये तर राज्य आणि समाज यांचं सुद्धा ते स्वरूप आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे असं म्हणणं सार्थ ठरतं. अशा लोकशाही समाजाचा विचार करताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 तत्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. ही तत्व समाजामध्ये प्रस्थापित व्हावी लागतात तरच लोकशाही व्यवस्था टिकते, फळते, फुलते असं आपल्याला म्हणता येईल. आता स्वातंत्र्य म्हणजे कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य? सकारात्मक की नकारात्मक? स्वातंत्र्याच्या ह्या 2 संकल्पना आहेत. नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये बंधनांचा अभाव गृहीत धरलेला आहे, तर सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना ही बंधनांसहित स्वीकारलेलं स्वातंत्र्य म्हणजे खरं स्वातंत्र्य असं मानणारी आहे.
त्यामुळे बंधनांचा अभाव अशी नकारात्मक भूमिका न घेता स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती विकासाला मिळालेली संधी अशी सकारात्मक भूमिका घेणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मला जसं स्वातंत्र्य आहे तसं दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा स्वातंत्र्य आहे ही जाणीव प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण होणं म्हणजे जाणीवेचं रूपांतर जाणीवेच्या पातळीमध्ये होणं हे लोकशाही शासनामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे काय होतं की मनुष्य हा स्वतःचा विकास स्वतः करून घेऊ शकतो. कारण ही जाणीव जेव्हा विकसित होते तेव्हा म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच दुसऱ्यालाही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आजच्या राजकारणातल्या तू तू मे या प्रकाराकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि गांभीर्यानं लोकशाही जीवन पद्धती कशी आहे हे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर ही गोष्ट सहज लक्षात येण्यासारखी आहे की प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वातंत्र्य उपभोगण्याचा समान अधिकार असतो. प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक क्षेत्रातलं कुठलंही स्वातंत्र्य आहे. कोणालाही म्हणजे विकासापासून कोणालाही परावृत्त केलं जात नाही किंवा कोणालाही वंचित ठेवलं जाऊ शकत नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही लोकशाहीमध्ये असते असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे राज्याकडून व्यक्ती विकासासाठी योग्य परिस्थिती ही लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं निर्माण केली जाते असं आपल्याला म्हणता येईल. आता दुसरं तत्व समताचं. आता समता म्हणजे काय तर समता हे समपातळीचं तत्वज्ञान आहे. पण सर्व समाज घटकांना एकाच पातळीमध्ये किंवा एकाच लेवलिंग प्रोसेसमध्ये आणणं शक्य नाही. म्हणजे ते जरी समपातळीचं तत्वज्ञान असलं तरी सुद्धा ते शक्य नाही. समाजातील सर्व व्यक्ती सर्व दृष्टीनं समान नसतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भेद असतात. पण हे जे कृत्रिम भेद आहेत हे कृत्रिम भेद मिटवणं सहज शक्य असतं. आणि त्यांच्यावर मात करून म्हणजे जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश इत्यादीच्या आधारानं व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. सर्व व्यक्तींना समान संधी असेल, समान दर्जा असेल, राज्याच्या कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतील, अशा प्रकारची रचना ही समतेमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि समता या ही जी दोन तत्व आहेत ही दोन तत्व त्यांच्यातला योग्य असा समन्वय हा लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. अतिरेकी व्यक्ती स्वातंत्र्यवादी जर भूमिका घेतली तर अंतिमतः ती राज्य ही लष्करी अधिसत्तेकडे किंवा हुकुमशाहीकडे गेलेली आपल्याला दिसतात किंवा त्याची परिणिती ही गळचेपीमध्ये होऊ शकते किंवा ज्याला आपण कोअर्सिव्ह म्हणजे दमनात्मक प्रवृत्ती म्हणतो त्यामध्ये होऊ शकते. तसंच अतिरेकी समतेचा पुरस्कार सुद्धा हा दमनकारी प्रवृत्तींना निमंत्रण देत असतो. म्हणजे ते व्यक्ती स्वातंत्र्य नाकारत असतात. त्यामुळे स्वातंत्र्य की समता या वादामध्ये न पडता स्वातंत्र्य आणि समता यांचा सुयोग्य समन्वय किंवा संतुलन राखणं हे लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं असतं असं आपल्याला म्हणता येईल. आता या दोन तत्वांच्या बरोबर म्हणजे स्वातंत्र्य आणि समता या दोन तत्वांच्या बरोबर न्याय आणि बंधुता या मूल्यांना सुद्धा लोकशाहीमध्ये महत्व असतं. म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला लोकशाहीमध्ये न्याय मिळू शकतो. विशेषतः दुबळ्या घटकांना प्रगतीची संधी उपलब्ध होऊ शकते. बचावात्मक भेदभावाचा आधार घेऊन सामाजिक न्यायाची प्रस्थापना करता येऊ शकते किंवा केली जाते. समाजामध्ये म्हणजे एकता नांदण्यासाठी, एकात्मता टिकण्यासाठी बंधुतेचं तत्व जे आहे ते सुद्धा आवश्यक असतं. आणि म्हणजे सामाजिक ऐक्यच नेहमी राष्ट्राला प्रगतीपथावरती नेत असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चार तत्व व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग जेव्हा लोकशाहीमध्ये होतात किंवा व्यक्ती त्यांच्याकडे एक जीवन प्रवाह म्हणून बघते,
जीवन पद्धती म्हणून बघते, तेव्हा आपोआप लोकशाही वातावरण निर्माण होतं किंवा लोकशाहीला पोषक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या ज्या काही कल्पना आहेत, या संकल्पना केवळ स्वीकारून उपयोग नाही, तर त्याची प्रत्यक्ष जीवनाभूती निर्माण होणं किंवा ती घेणं हे आवश्यक असतं. म्हणजे राजकीय क्षेत्राबरोबरच या संकल्पना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात देखील महत्वाच्या ठरतात. थोडक्यात नुसता शासन प्रकार म्हणून लोकशाहीकडे न बघता ती एक जीवन पद्धती आहे म्हणून आपण त्याचा अंगीकार करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं असं आपल्याला म्हणता नाही. म्हणजे एक असं म्हटलं जातं की लोक ज्या पात्रतेचे असतात त्या पात्रतेची शासन पद्धती ही लोकशाहीमध्ये निर्माण होत असते. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं तर पाकिस्तानमध्ये लोकशाही शासन पद्धती रुजलेली आपल्याला दिसत नाही, तरी सुद्धा तिथले राज्यकर्ते असं म्हणतात की आमच्याकडे लोकशाही आहे. तुलनेनं भारतातली लोकशाही रडत खडत का होईना पण व्यवस्थित सुद्धा रुळावरून धावते आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय आहे की लोकशाही एक आदर्श मूल्य आहे, पण त्याची आपण व्यवहारामध्ये कशा पद्धतीनं सांगड घालतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरतं. आणि त्यामुळे लोकशाही हा एक केवळ शासन प्रकार नाहीये, तर ती एक वे ऑफ लाईफ आहे किंवा ती एक जीवन पद्धती आहे. आणि जीवन पद्धती म्हणून नागरिक ज्या वेळेला त्या आदर्शांचा किंवा त्या संकल्पनेचा स्वीकार करतात तेव्हा ती खऱ्या अर्थानं यशस्वी